हॅलो. या ठिकाणी आपण पहिला सत्कार केला जाणार आहे तो म्हणजेच या टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. खरं सांगतो की हा आपला अभिमानाचा क्षण आहे. आपण कबड्डीसाठी खरं अहोरात्र मेहनत घेत असतो, पण ते ह्या मुलांनी जे काही रायगड जिल्ह्यामध्ये करून दाखवलंय ते नक्कीच आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. पहिला सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय या सुवर्ण गणेश कबड्डी संघाचे अध्यक्ष सन्माननीय अंकुर भगत यांना की आपण ओम अडुळकर याचा आपण या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. ओम तोडणकर, ओम अडुळकर, सॉरी, ओम अडुळकर याचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. टाळ्या वाजल्या पाहिजेत. हेच आपला वारसा पुढे घेऊन जाणारे एक खेळाडू आहेत. ओम अडुळकर यानं सुवर्ण गणेश कबड्डी संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. तो या ठिकाणी त्याचा सत्कार केला जातोय. तसेच रुद्र साखरे, मी विनंती करतो स्वप्नील यांना की आपण रुद्र साखरे याचा या ठिकाणी सत्कार करावा. मी विनंती करतो भाग्यात वाणी यांना की आपण पुढील सत्कार करायचंय पियुष पयर यांचा. पियुष पयर, पुढील सत्कार केला जाणार आहे पियुष पयर. भाग्यात वाणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी विनंती करतो जय बडजे यांना आपण बैर याचा सत्कार चालू आहे भाग्यत वाणीच्या हस्ते. तर पुढील सत्कार मूर्ती असणार आहे विराज मांदारे याचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. दोन्ही तालुक्यांना एकत्र आणण्याची जी एक खासियत आहे ती म्हणजेच निकेतच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण पाहतोय आणि आपले कुमार गटाचे संघ तो नक्कीच घेऊन जात असतो. किशोरी गटाचा सुद्धा संघ घेऊन जात असतो आणि या ठिकाणी आपल्याला हे यश या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी विराज मांदारे याचा सुद्धा सत्कार केला जातोय. पुढील सत्कार मूर्ती आहे सार्थक सातम. खरोखरच सुंदर खेळ केला होता अंतिम सामन्यामध्ये, त्याचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सार्थक सातम श्रीवर्धन त्याचा मी विनंती करतो श्रवण पिळणकर यांना की आपल्या शुभ हस्ते सार्थक सातम याचा आपण सत्कार करावा. हार्दिक अभिनंदन सार्थक. पुढील सत्कार केला जाणार आहे त्यासाठी मी विनंती करतो अजिंक्य पडवळ यांना की आपण पुढे यायचं. अजिंक्य पडवळ, आपण तनुज गुरव याचा या ठिकाणी सत्कार करावा. तनुज गुरव याचा सत्कार केला जातोय. हाही एक संघाचा सदस्य होता ज्याने वाघोडे येथे झालेल्या रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये किशोर गट अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये सुवर्ण गणेश या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुढील सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो अमय्य गुरव यांना विनंती करतो आपण विवेक करंजकर याचा या ठिकाणी सत्कार करावा. अलिबाग वाघोडे येथे झालेल्या या किशोर गट कबड्डी स्पर्धेमध्ये या किशोरांनी आपल्या तालुक्याचं नाव रोशन केलंय, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुढील सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो सोहम तोडणकर यांना आपण मृणाल अनाजी याचा या ठिकाणी सत्कार करावा. मृणाल अनाजी याचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे सोहम तोडणकर यांच्याकडून. सर्वच कबड्डीतले दर्दी आहेत, सर्वच कबड्डी खेळलेले आहेत ना, आणि कबड्डी खेळणाऱ्या नवीन खेळाडूंना या ठिकाणी उपकृत केले जाते की आपण नक्कीच श्रीवर्धनचं आणि या म्हसळा तालुक्याचा नक्कीच कबड्डीचा वारसा पुढे घेऊन जाणार आहात. पुढील सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय कार्तिक चौलकर याला की जो आत्ताही मैदानामध्ये पाहता आला होता तोच कार्तिक पुन्हा एकदा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. श्रवण गायकर याचा, श्रवण गायकर याचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. याचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. आणि सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आता यापुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. टाळ्या आत्तापासून सुरुवात करा की ज्याची रायगड जिल्हा किशोर गट कबड्डी संघामध्ये ज्याची निवड झाली आणि ज्यानं महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. 34व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये ज्यानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं
अशा खेळाडूचं टाळ्या वाजवल्या नाहीत तर नाव घेतलं जाणार नाही. टाळ्या जोरदार होणं फार अपेक्षित आहे, कारण ज्यानं आपल्या ह्या तालुक्याचं नाव रोशन केलंय, ज्यानं आपल्या ह्या दिव्यागरचं नाव रोशन केलंय, सुवर्ण गणेश दिव्यागरचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलंय, अशा या खेळाडूचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. मी विनंती करतो सन्माननीय सरपंच सिद्धेशजी कोजवे यांना की आपल्या शुभ हस्ते ओम तोडणकर याचा या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती करतोय. अतिशय खरोखरच अभिमान वाटाय अशी ही घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण 34वी जी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये ज्यानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं अशा खेळाडूचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी सर्व संघांना. परंतु या ठिकाणी फार महत्वाचा एक सत्कार राहिलाय, तो मी विनंती करतोय सिद्धेशजी आणि अंकुर याला, अंकुर भगत आणि सिद्धेश आपण पुढे यायचंय. गेली अनेक वर्ष कुमार गटाचा संघ आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये घेऊन जातोय. त्यांना चांगलं मार्गदर्शन करतोय. चांगले चांगले खेळाडू शालेय जीवनामधले खेळाडू निवडले जात आहेत. एक चांगली नजर त्याची ह्या कबड्डीच्या खेळाडूंवर आहे. असा या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. आणि मी विनंती करतोय सोहम तोडणकर यांना की आपण आपल्या मित्राचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. आणि या संघाचे प्रशिक्षक आहेत सन्माननीय निकेत कोजवे यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. गेली अनेक वर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे कानोबाचा खेळाडू. पुढे एक पाऊल यायचंय सुमित पाटील. या सुद्धा रायगड जिल्ह्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. फायनल मध्ये विजयी झाला होता. एक अभिमान वाटेल अशी. आणि सोहम सुद्धा त्यावेळी या संघाचा एक सदस्य होता. त्यामुळे नक्कीच आपल्या कबड्डीला खरोखरच आता कुमार गटातून बाहेर पडायचं आणि प्रौढ गटामध्ये सुद्धा आपला एक खेळाडू पुढे नेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नाला सर्वांनी या ठिकाणी जोड द्यायची आहे. अतिशय सुंदर खरोखरच कामगिरी यांच्या हातून होते. दरवर्षी नक्कीच कुमार आणि किशोर गटाचे संघ जात असतात, एक चांगली कामगिरी करत असतात. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि पुढच्या वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाच्या साक्षीनं पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि आपल्याकडून चांगली कबड्डी खेळली जावी अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. आमचे मित्र आणि या कबड्डी स्पर्धेचे आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय रमेशजी घरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय रमेशजी घरत यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. तसेच चंद्रकांतजी चाळकेश ग्रामपंचायत सरपंच शिस्ते सन्माननीय चंद्रकांतजी चाळके सर आपणास सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. एक या ठिकाणी खरोखर भावपूर्ण असा हा एक सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला. आणि खरोखरच सर्वांनाच या ठिकाणी भारावून सोडलंय त्या आपल्या या नव खेळाडूंनी. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनाच या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा.